नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे भटकंतीचा किडा या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीमध्ये आणि आजच्या व्लॉगमध्ये आम्ही काही बाईक्सची टेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत आणि सोबतच रत्नागिरीमध्ये असलेल्या काही ठिकाणी आम्ही भटकंती करणार आहोत. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रत्नागिरी शहर हे देवरूखपासून 45 किलोमीटर दूर आहे. तर बाईकने साधारण 1 ते दीड तासाचा वेळ लागतो आपल्याला देवरूखमधून रत्नागिरीमध्ये पोहोचण्यासाठी. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे अंबव सुतारवाडी येथे आणि इथे एक छोटंसं धरण आहे, तर ते आज आपण पाहायला जाऊया. तर अंबव सुतारवाडी या बस स्टॉपच्या इथून जो डाव्या बाजूला रोड जातो, तर तिथून तुम्हाला आतमध्ये वळावं लागेल आणि हाच रोड धरणाकडे जातो. मित्रांनो, धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला नारळी आणि सुपारीची उंच अशी झाडे आहेत. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर अंबव सुतारवाडी या बस स्टॉपपासून धरणाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो साधारणतः 5 मिनिटांचा हा रस्ता आहे आणि तुम्हाला इथे धरणाकडे पोहोचेपर्यंत खूप उंच अशी नारळी आणि सुपारीची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा हिरवागार आहे. तर फायनली आपण आता इथे धरणाच्या जवळ पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आता आपण उभे आहोत अंबव सुतारवाडीच्या धरणाच्या खालच्या बाजूला आणि तुम्हाला जी व्हिडिओमध्ये समोर स्टेअरकेस दिसते त्या स्टेअरकेसने आपण धरणावरती चढणार आहोत. तर चला जाऊया. तर मित्रांनो, हे जे धरण आहे हे आजूबाजूच्या अंबव, निवे आणि तुळसणी या गावांना पाण्याचा एक स्रोत म्हणून फार उपयुक्त आहे आणि धरण पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रत्नागिरीकडे जाण्यासाठी आमचा प्रवास चालू केलेला आहे. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये. तर हे जे रॉयल एनफील्डचं शोरूम आहे हे मिरजोळेमध्ये डी-मार्टच्या जवळ आहे रत्नागिरीमध्ये. तर इथे आम्ही पहिल्यांदा मेटिओर 350 आणि त्यानंतर हंटर 350 या 2 बाईक्सची टेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत. तर ही आहे मेटिओर 350. यानंतर सध्याची बेस्ट सेलर असलेली हंटर 350 याचीसुद्धा मी टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे. तर रॉयल एनफील्डच्या मेटिओर 350 आणि हंटर 350 या दोन्ही बाईक्सची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर आता आम्ही चाललो आहे TVSच्या शोरूममध्ये. आता आम्ही पोचलो आहे TVSच्या शोरूममध्ये आणि मित्रांनो, तुम्ही ही जी बाईक पाहताय व्हिडिओमध्ये ही आहे TVSची रेट्रो स्टाईल रोनिन बाईक, जिला 225cc इंजिन प्रोव्हाइड केलेलं आहे. जे रेड कलरमधली बाईक आहे ती आहे रोनिनचं बेस व्हेरियंट आणि जी ग्रे कलरमध्ये आहे ती आहे रोनिनचं टॉप व्हेरियंट TD स्पेशल एडिशन. तर रेट्रो स्टाईल रोनिन ही बाईक रॉयल एनफील्डच्या क्रुझर सेगमेंटमधल्या हंटर 350ला नक्कीच टक्कर देणारी आहे. तर आम्हाला ॲक्च्युली TVS रोनिनची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची होती, बट शोरूममध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी कोणतीच बाईक अवेलेबल नव्हती. सो त्यानंतर आम्ही होंडा आणि यामा या 2 शोरूम्समध्ये जाऊन आलो. तिथे आम्ही जेवढ्या बाईक्स पाहिल्या त्यापैकी कोणतीही बाईक टेस्ट ड्राईव्हसाठी अवेलेबल नव्हती. सो सर्व बाईक्सचे शोरूम फिरल्यानंतर आम्ही थिबा पॅलेसला जायचं ठरवलं. आम्ही आता पोचलो आहे थिबा पॅलेसच्या गेटवरती
आणि हा जो तुम्ही समोर पाहताय हाच आहे थिबा पॅलेस. तर ॲक्च्युली ब्रिटिश सरकारने 1910 साली हा थिबा पॅलेस बांधला होता आणि 1935मध्ये ज्यावेळी ब्रह्मदेश म्हणजे आताचा जो म्यानमार देश आहे हा भारतापासून वेगळा झाला आणि ब्रिटिशांनी म्यानमार हा देश काबीज केला होता आणि त्यावेळी तिथला जो राजा थिबा आहे याला ब्रिटिशांनी कैद केलं होतं. तर ॲक्च्युली त्या राजाला त्यांच्या म्यानमार देशापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी इथल्या रत्नागिरीमधल्या या पॅलेसमध्ये त्याला कैद करून ठेवलं होतं आणि त्यामुळे त्याला थिबा पॅलेस असं म्हटलं जातं. थिबा राजा आणि त्याची राणी जवळपास 6 वर्ष इथे कैद होते या पॅलेसमध्ये. तर या 3 मजली पॅलेस आणि याच्या असलेल्या या अर्धवर्तुळाकार लाकडी खिडक्या आणि याच्यामध्ये संगमरवरी दगडांनी बांधलेला जो डान्सिंग हॉल आहे याचे मुख्य आकर्षण आहेत. आणि या पॅलेसमध्ये आतमध्ये फोटो आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर थिबा पॅलेस पाहून झाल्यानंतर आम्ही इथे जवळच असलेल्या थिबा पॉईंटवरती आता जात आहोत. तर थिबा पॅलेसपासून जवळपास 2 मिनिटाच्या अंतरावरती इथे थिबा पॉईंट आहे. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे थिबा पॉईंटला. तर थिबा पॉईंटच्या इथे एक जिजामाता उद्यान आहे, त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. आणि या जिजामाता उद्यानामध्येच छत्रपती संभाजी महाराज यांचा सध्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा इथे उभारलेला आहे या जिजामाता उद्यानामध्ये. तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावरतीच वीर जिजामाता आणि शिवरायांचा स्टॅच्यू उभारलेला आहे इथे. तर मित्रांनो, या उद्यानामध्ये आतमध्ये येण्यासाठी 20 रुपये प्रवेश फी आहे आणि ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशी लहान मुलं एन्जॉय करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा पाया 35 फूट आहे आणि वरती 21 फुटाची मूर्ती, असा एकूण 56 फूट उंचीचा महाराष्ट्रातील सर्वात उंचीचा पुतळा तुम्हाला इथे रत्नागिरीमध्ये पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की लहान मुलं किती एन्जॉय करतात या उद्यानामध्ये. त्यांना खेळण्यासाठी इथे ट्रेन आहे, पाळणा, त्यानंतर जहाज, हा गोल फिरणारा पाळणा, सो खूप सारी इथे खेळणी त्यांना खेळण्यासाठी आहेत. तर तुम्ही फॅमिलीसोबत नक्कीच इथे या उद्यानामध्ये येऊ शकता आणि हा फॅमिलीसाठी खूप परफेक्ट स्पॉट आहे. आणि उद्यानाच्या मागच्या बाजूला काजळी नदी, अरबी समुद्र आणि हा जो मावळता सूर्य आहे यांचं एक विहंगम दृश्य तुम्ही इथे पाहू शकता. मित्रांनो, तर आता आमचा अपघात होता वाचलेला आहे. आता आम्ही आलोय मांडवी जेटीच्या इथे. आणि मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय मांडवी बीचला.
आता मांडवी बीच फिरून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे लाईट हाऊस पाहण्यासाठी. तर लाईट हाऊस हे साधारणतः मांडवी बीचपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मित्रांनो, ॲक्च्युली आज मेंटेनन्स वर्क चालू आहे इथे, त्यामुळे हे जे लाईट हाऊस आहे ते आज बंद आहे. नाहीतर आपल्याला लाईट हाऊस पाहायला मिळालं असतं आतमध्ये. हा लाईट हाऊसच्या आजूबाजूचा परिसर. तर लाईट हाऊसवरून रिटर्न निघताना हा जो समोर दिसतोय हा आहे रत्नदुर्ग किल्ला. आणि आपण मगाशी जे पाहिलेत लाईट हाऊस ते मागच्या बाजूला येते. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय मिरकरवाडा जेट्टीला. मित्रांनो, इथे सुरमई, बांगडा, पापलेट, कोळंबी खूप साऱ्या प्रकारची मच्छी इथे अवेलेबल आहे. कोणी ऑक्टोपस खाणार असेल तर ऑक्टोपस पण इथे अवेलेबल आहे. तर आम्ही तर पापलेट घेऊन आता निघालो आमच्या घरी. तर मित्रांनो, हा आहे आजच्या ब्लॉगचा शेवट. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.